नमस्कार. आज आपण महाराष्ट्र भूगोल याविषयी अभ्यास करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपल्या हंगामाविषयी जो प्रश्न आहे, आपले 3 हंगाम आहे. कोणता? खरीप, रब्बी आणि उन्हाळा. या हंगामाचा जो कालावधी आहे त्या कालावधी विषयी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्न काय विचारला आपण ते बघू. बघा, महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी डॅश डॅश आहे. तर बघा, आपल्याला रब्बी हंगामाचा कालावधी विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे ते मला सांगा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी ते मार्च, ऑक्टोबर ते मार्च, जून ते ऑक्टोबर आणि मार्च ते जून. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रब्बी हंगामाचा जो कालावधी असतो तर तो कोणता असतो? तर ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी रब्बी हंगामाचा असतो. लक्षात ठेवा, परीक्षेला खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे या प्रश्नाला सर्वांनी IMP करा, लक्ष द्या. आता त्यानंतर आपल्याला रब्बी हंगाम विचारलेला आहेत. आता खरीप हंगामाविषयी सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता खरीप हंगाम म्हणजे कोणता? बघा, ज्यावेळेस नेमकीच पावसाळा सुरू होतो त्यालाच आपण काय म्हणतो? खरीप हंगाम म्हणतो. आणि पावसाळा कधी सुरू होतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जून मध्ये. जून ते ऑक्टोबर या कालावधीला आपण काय म्हणतो? तर खरीप हंगाम. या कालावधीला आपण खरीप हंगाम असे म्हणतो. तर मला सर्वांनी कमेंट करा, उन्हाळा कोणत्या कालावधीमध्ये असतो ते सर्वांनी मला कमेंट करून सांगा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.